आज खूप पाऊस पडतो आहे. तसं तर कालपासूनच खूप मुसळधार पाऊस पडतो आहे. आज थोडासा कमी झाला आहे. वातावरण छान झालं आहे, पण मन मात्र अजूनसुद्धा फ्रेश नाही आहे. म्हणजे अजूनसुद्धा खूप सारा वीकनेस आणि मरगळ आली आहे असं वाटतं आहे. मागच्या कितीतरी व्हिडिओजमधून तुम्ही बघत असाल की मी तुमच्या समोर येऊन बोललेलं आहे. जेव्हा पण मी कॅमेरा सेट केला आहे तेव्हा पाठवूनच असा पाठमोरा केलेला आहे. त्याचं कारण खरंच मला खूपच वीकनेस पण होता आणि त्याच्यानंतर थोडंसं बरं वाटलं तरी फ्रेशनेस वाटत नव्हता. थोडेफार काही आधी मे महिन्यातच शूट केलेले व्हिडिओ होते. त्यालाच व्हॉईस ओव्हर देऊन मी काही व्हिडिओ बनवले होते. कधी-कधी असं होतं की खूपच वीकनेस असतो, फ्रेशनेस वाटत नसतो आणि काहीच करावंसं वाटत नसतं. आणि ही फेज आहे ना, तर ती खूप दिवस चालते आणि माझंसुद्धा तसंच झालेलं. मी खूप प्रयत्न करत होते स्वतःला फ्रेश ठेवण्याचा. वीकनेस वाटत होता म्हणून पौष्टिक खाणं, त्याच्यानंतर खूप दिवस तरी आरामच चाललेला. आणि मागच्या महिन्याभरात तर मी तयारसुद्धा व्यवस्थित झाली नव्हती. तसं मनच होत नव्हतं बघा. आपलं मन नसेल ना, तर आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही. आतासुद्धा तुम्हाला दिसतच असेल, चेहरा एवढा फ्रेश नाही आहे. केसांना कलर करूनसुद्धा 1 दीड 2 महिने झालेले आहेत. आता केस कलर करायला आलेले. पण ते सुद्धा करायला नको वाटत होतं. आणि आज आहे सोमवार आणि वटपौर्णिमा आहे. आणि काल पाऊस पण खूप होता आणि फ्रेश पण वाटत नव्हतं म्हणून म्हटलं की वडाची फांदी घरी आणून आपण घरीच पूजा करूया. पण असं एकटं पूजा करण्यात काही पॉईंट नाही आणि तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला की खाली ये आपण सगळ्यांनी मिळून पूजा करूयात. मग सकाळी 9 वाजता हेअर कलर करायला घेतला. त्याआधी डबा करून झालेला. हेअर कलर केल्यानंतर स्वतःला आरशामध्ये बघून थोडंसं बरं वाटलं. मॉइश्चरायझर लावलं आणि आठवलं की किती दिवसात आपण स्किन केअरच केलेली नाही आहे. आणि कसं असतं जेव्हा आपण एकटेच घरी असतो ना, तर तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल एवढं काही पडलेलं नसते. म्हणजे आपण कसे दिसतोय, कसे राहतोय. पण जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असतं, काही खास कारण असतं ना, तर तेव्हा आपण आपोआपच तयार होतो. आणि खूप दिवस तरी एकटे घरात राहिल्यानंतर आता मैत्रिणी भेटतील आणि त्यासुद्धा छान तयार होऊन येतील. आपण एकटेच तयार होण्यात काही एवढा इंटरेस्ट येत नाही. पण जेव्हा सगळ्याजणी सोबत असतील ना, तर तो एक वेगळाच उत्साह असतो. आणि मला वाटतं आपल्या भारतीय संस्कृतीमधले हे सगळे सण समारंभ आहेत ना, तर ते आहेतच एवढ्यासाठी की मरगळलेल्या मनाला नवीन ऊर्जा देण्यासाठी. साडी कुठली नेसायची हे ठरलेलं नव्हतं, कारण ज्या नवीन साड्या आहेत त्याचे ब्लाऊज काही शिवून आले नव्हते. त्यामुळं आधीच्याच आहेत तर त्यातलीच एक नेसायची असं ठरवलं. 3-4 साड्या अशा काढून ठेवलेल्या. कारण की ही पिंक कलरची साडी माझी फेवरेट पण आहे आणि असे कलर असतात ना, की जे स्वतःच एवढे फ्रेश असतात की त्यामुळं आपण सुद्धा फ्रेश दिसतो आणि या कलरचा ग्लो आहे तर तो आपल्या चेहऱ्यावरती दिसतो. आता बघा वाटतेय का ती मघाची मीच आहे म्हणून. आणि मला स्वतःलासुद्धा असं तयार झाल्यानंतर स्वतःला बघून खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर स्वतःमधलं हे ट्रान्सफॉर्मेशन बघितलं. तसंही फार काही मेकअपचे प्रॉडक्ट मी वापरत नाही. पण हे सुद्धा प्रॉडक्ट मी गेल्या महिन्याभरात लावलेले नव्हते. अगदीच बेसिक असे प्रॉडक्ट आहेत. जवळून दाखवते. ही फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम आहे रोज गोल्ड म्हणून. नंतर शुगरची लिपस्टिक आहे, लॅक्मेची CC क्रीम आहे आणि मेबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर. बस एवढेच प्रॉडक्ट सध्या माझ्याकडे आहेत. आणि खरं सांगू का, या मेकअपनी तर आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो, पण खरा ग्लो आहे ना, तर तो आतून यायला लागतो. आपलं मन जर फ्रेश असेल, आपण आनंदी असू, तर आपोआपच आपला चेहरा एकदम ग्लोई दिसतो. आणि शिवाय साडीचा कलरसुद्धा खूप मॅटर करतो. हे असे पेस्टल कलर असतात ना, तर त्याने आपोआपच लूक एकदम फ्रेश दिसतो. खरं तर पाऊस पडत होता आणि एवढ्या पावसात ही अशी साडी नेसायची म्हणजे, पण म्हटलं जाऊ दे, खराब झाली तर झाली. काय नाही तर आपण ह्या कपाटात ठेवून करतोय. वस्तू नुसते घेऊन ठेवून काय उपयोग नाही. तर जर आपल्याला त्याचा आनंद घेता आल्या, तरच आपण त्याच्यावरती जे पैसे खर्च केलेले असतात त्याचं काही वाटत नाही. उलटं ती एक स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंटच वाटते. असंही प्रत्येक सणाला मी छानच तयार होत असते. पण नेहमीचाच तो लूक असतो अंबाडा वगैरे बांधलेला. आणि ह्यावेळेला म्हटलं की आता केस धुतलेत तर पटकन स्ट्रेटनिंग करून घेऊया. माझ्याकडे हा अगारोचा स्ट्रेटनर आहे. तोपर्यंत 11 वाजत आलेल्या. मैत्रिणींचे फोनसुद्धा येत होते. खरं तर मी नेहमी वेळेच्या आधीच तयार होते. पण आज थोडं स्लो काम चाललेलं. मग म्हटलं हेअर स्ट्रेट करण्यापेक्षा नेहमीच आपण जो मेसी बन वापरतो ना, तर त्याने कशी 2 मिनटात हेअरस्टाईल होऊन जाते. आणि ही शुगरची लिपस्टिक आहे ना, तिचा कॉफी कलर एवढा सुंदर आहे ना, माझी फेवरेट लिपस्टिक आहे. संपत आली आहे आता, ती मागवायला पाहिजे. आणि चंद्रकोर तर नेहमी असतेच. चंद्रकोरशिवाय आपला मराठी लूक आहे तो पूर्णच होत नाही. खरंच मैत्रिणींनो, थोडं स्वतःसाठी वेळ देणं किती गरजेचं आहे. थोडं स्वतःसाठी जगणं किती गरजेचं आहे. हा थोडासा स्वतःसाठी दिलेला वेळ आपल्या मनाला किती फ्रेशनेस देऊन जातो. एक लक्षात घ्या, तुम्ही इतरांसाठी कितीही काही केलंत ना आणि स्वतःसाठी काही केलं नाही तर त्याला काहीही अर्थ नसतो. आपण स्वतः आनंदी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कधीतरी आपले जुने फोटो बघताना किंवा आरशामध्ये स्वतःला बघताना आपल्याला असं वाटतं की ही मी तीच आहे का? ती पहिली आधीची मी कुठे हरवून गेली? पण असं स्वतःला हरवून चालणार नाही. स्वतःचा शोध पुन्हा घ्यायला हवा.
आणि तुम्हाला स्वतःलाच हे स्वतःसाठी करावं लागेल, कारण इतर बाकीचे कोणी येऊन तुमच्यासाठी काही करणार नाहीत, कारण की कुणालाही कोणाची पडलेली नसते. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त आणि मस्त असतो. आणि असेल एखादी अगदी जवळची व्यक्ती, ती तुम्हाला 1 दिवस समजावेल, 2 दिवस समजावेल, 4-5 दिवस काळजी घेईल, पण नेहमीच नाही ना करणार. आणि हे मी सुद्धा अनुभवलं आहे. आणि जेव्हा आपल्याला जाणीव होते की आपल्यासाठी दुसरं कोणी येऊन काही करणार नाही, तेव्हा आपोआपच आपण स्ट्रॉंग होतो. आपल्या एका मैत्रिणीची कमेंट होती की मला पण असेच तुमच्यासारखे अपडेट व्हायचे आहे. आधी मी खूप छान अपडेट होते, पण आता थोडे हेल्थ प्रॉब्लेममुळे नर्वस झाले. पण मला असेच तुमच्यासारखे लाईफ आवडते. तर फ्रेश कसे राहायचे आणि कंटाळा कसा घालवायचा, या अशा टॉपिक्सवरती पण व्हिडिओ शेअर करा. लक्षात घ्या मैत्रिणींनो, आयुष्य म्हटलं की हेल्थ प्रॉब्लेम, आणखी कितीतरी प्रॉब्लेम हे असतातच. मलासुद्धा आहेत. फक्त कसं आहे ना, सोशल मीडियावरती आपण आपली ती बाजू दाखवू शकत नाही. आणि मला असं वाटतं की आपण आनंद द्यावा, आनंद वाटावा. म्हणून ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्या पाठीसुद्धा एक वेगळं आयुष्य असतं. सोशल मीडियावर प्रत्येकाचंच आयुष्य परिपूर्ण दिसतं, पण प्रत्येकाच्याच आयुष्यात संघर्ष असतो. कोणाचंच लाईफ परफेक्ट नसतं किंवा कोणीच परफेक्ट नसतो. पण आज मला वाटलं की हे तुमच्याशी शेअर करूयात, म्हणजे तुम्हालासुद्धा मोटिवेशन मिळेल. तर चला, या निमित्ताने माझ्या मनातल्या ज्या खऱ्या भावना होत्या त्या मी तुमच्याशी शेअर केल्या. आणि खाली जाऊन आता वटपौर्णिमेची पूजा करायची चालली आहे मैत्रिणींसोबत. आणि खरं सांगते मैत्रिणींनो, या सगळ्यांना भेटून खूप दिवसानंतर या सगळ्यांमध्ये मिसळून मला आपोआपच फ्रेश वाटायला लागलं. आणि मी तर विसरूनच गेले आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इतकी इन्व्हॉल्व झाले. आणि हे सगळं शूट करायचा काही विचार नव्हता, कारण आमच्याकडे काही कॅमेरामन नाही आहे. घरामध्ये आपण ट्रायपॉड लावून शूट करू शकतो. आणि आज सोमवार आहे, त्यामुळं मैत्रिणींच्या काही मुलं मुली असतील तर ते सुद्धा शाळेत गेलेले असणार. पण नेमक्या 1-2 जणी होत्या आणि त्यांनीच हे शूट घेतलेलं आहे. खरंच आपल्याला बाहेर पडण्याची, बाहेरच्या जगात मिसळण्याची किती गरज असते ना. खरं तर हे असं नेहमी भेटणं होत नाही. कधीतरी सण असतो किंवा हळदी कुंकू वगैरे असतं. अगदी 4-5 महिन्यातून एकदा म्हटलं तरी चालेल. तर असेच भेटतो. खरंच आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये हे सगळे सण समारंभ एवढ्यासाठी आहेत की स्त्री मनाला जी मरगळ आलेली असते ना घरात राहून राहून, तर तीच दूर करण्यासाठी. आता तर सोशल मीडियामुळे हे सगळे सण आहेत, तर ते असे छान इव्हेंटसारखे झालेले आहेत. खूप छान असं सोहळा असल्यासारखेच वाटतात. आणि हे चांगलंसुद्धा आहे ना, त्यानिमित्ताने आपल्या परंपरा, आपली संस्कृती जिवंत राहते आहे. स्त्रिया एकमेकींना भेटत आहेत, आनंदी राहत आहेत, छान छान तयार होत आहेत. आणि सतत घरात असलेल्या गृहिणी या निमित्ताने छान तयार होतात, बाहेर पडतात, एकमेकींना भेटतात आणि आनंदी राहतात. माझ्या पण तोच डोक्यात आले तर एकदम आहे फुलाचं काय. खरंच अशा गौरायांसारख्या तयार झालेल्या स्त्रिया बघितल्या की किती छान वाटतं ना. रोज आपण घरीच असतो, रोज रोज कोण तयार होतं आहे, आपण सामान्य गृहिणी. पण कधीतरी असं छानसं तयार झालं की अगदी राणी असल्यासारखं, आपण क्वीन असल्यासारखंच फील येतं नाही का. आणि माझं नेहमीचं आवडतं वाक्य की मैं अपनी खुद की फेवरेट हूँ. अजून एक रीलमध्ये हे जे गजरे घालताना दिसते ना, तर ही आमची मैत्रीण प्रांजल, तिनेच आणले होते. मी तर विसरलेलीच आणायला. आणि मग खूप दिवसानंतर एकत्र आलो होतो, म्हणून मग फुगड्या, झिम्मा वगैरे करत होत्या. गौरी गणपतीमध्ये कोणच इथे नसतं, म्हणजे सगळे आपापल्या घरी जातात. त्याच्यामुळे मग ती हौस आत्ताच करून घेतली. आणि मी फुगडी घातली नाही, कारण की मला असं गरगरतं. त्याच्यानंतर 1-2 रील वगैरे बनवायच्या हो. स्वतःला असं थोडंसं वेगळं बघून आपल्याला सुद्धा आनंद होतो. त्याच्यानंतर फोटो वगैरे काढले. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा.